माझे नाव सानवी सायनाथ साळुंखे. मी इयत्ता 4थी तुकडी अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव भारत विद्या मंदिर संभाजीनगर सातारा आहे. मी आज तुम्हाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी काही 4 शब्द माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते. समृद्ध लेखणीची जळती ते मशाल होते. तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे. लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे. तुमचे कार्यच असे खास आहे. लेखणीची तलवार वाचेचा प्रहार ज्ञानाचे सार हदरले ब्रिटिश सरकार. क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिकाणी जनतेला दिली. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर टिकाणच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. मान माझी सदैव झुकते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखली येथे झाला. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळक 10 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांची बदली पुणे येथे झाली. 1872 मध्ये लोकमान्य टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे प्रवेश घेतला. 1877 मध्ये BA पूर्ण केले तर 1879 मध्ये LLBच्या वर्गात असताना त्यांचा परिचय आगरकरांशी झाला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर व लोकमान्य टिळक यांनी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली व 1881 मध्ये आगरकर व लोकमान्य टिळक यांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे संपादक झाले तर लोकमान्य टिळक हे मराठा या वृत्तपत्राचे संपादक झाले. शेवटी मला एवढेच बोलावेसे वाटते की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा. आपण त्यांच्या समान होऊ हाची बोध मिळे खरा. धन्यवाद.